संपूर्ण मुंब्राला हिरवा करू या वक्तव्यामुळे व्हायरल झालेल्या एमआयएमच्या युवा नगरसेविका सहर शेख अडचणीत. तपासामध्ये त्यांचं जात प्रमाणपत्र बनावट असल्याचं समोर आलंय. 100 अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण आणि 350 अश्लील व्हिडिओ बनवल्याच्या आरोपामध्ये मोहम्मद अयाजला अटक. आरोपी राज्यातील विविध भागांमधून युवतींना मुंबईत आणत होता आणि त्यांचं लैंगिक शोषण करत होता. मेट्रो साईटवर मोठा अपघात. मेट्रो लाईन 2B च्या बांधकाम स्थळी 400 टनांचा क्रेन उलटलाय. घटनेमुळे बीकेसी परिसरामध्ये वाहतूक कोंडी. मुंबईतील दहिसर येथे वर्दईच्या रस्त्यावर एका तरुणीला बेदम मारहाण. व्हिडिओ व्हायरल होताच नागरिकांचा संताप उसळलाय. कठोर कारवाईची मागणी. टिबाईन इंधनाची किंमत 2 लाख रुपयांच्या पुढे. देशभरात विमान भाडं आता वाढलंय. देशांतर्गत उड्डाणे 25% महाग. आंतरराष्ट्रीय भाडं 115% पर्यंत वाढलंय. प्रवाशांवर मोठा भार. मध्य रेल्वेने हार्बर लाईनवरील 7 AC EMU गाड्या आता नॉन AC लोकल म्हणून चालवण्याचा निर्णय घेतलाय. प्रवाशांना गैरसोय होणार. म्हाडाचा मोठा निर्णय. लोकांना स्वस्त घर मिळणार आहे. मुंबई उपनगरातील 114 कॉलन्यांचा पुनर्विकास केला जाणार. पॉश भागांसाठी आता टाउनशिप टेंडर लवकरच जारी होणार. अजितदादांच्या आठवणीमध्ये रोहित पवार भाऊक. बारामतीतील लोकांना सुनेत्रा पवारांसाठी 99% मतांची विनंती. मालपुरवठा अडकल्याने मंड्यांमध्ये आवक वाढून दर घसरले. तर तूर आणि सोयाबीनसह प्रमुख पिकांचे भाव आता कमी झालेत. सामान्य नागरिकांना दिलासा, मात्र शेतकऱ्यांना फटका. मुंबईत आता वीज टंचाई होणार नाही. अदानीची 1000 मेगावॉटची हाय व्होल्टेज डायरेक्ट करंट ट्रान्समिशन लाईन सुरू. शिवसेना UBT मध्ये मोठा बदल होणार. आदित्य ठाकरे यांना कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी मिळू शकते. राज ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्क जिमखान्यात क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन केलंय. तरुण खेळाडूंना प्रोत्साहन दिलं जाणार. इयत्ता 11वी साठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू. महाराष्ट्रात 4 दिवसांमध्ये 90,000 नोंदणी. 30 एप्रिल शेवटची तारीख. मुंबईत उद्या पाणी पुरवठा बंद राहणार. भिवंडीत सुद्धा शनिवारी पाणी कपात. नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याचं आवाहन. मुंबई DRIने सोन्याच्या तस्करीत करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. 4 जणांना अटक. 6 कोटी रुपयांचं सोनं आणि 3.71 कोटी रुपये जप्त. महाराष्ट्रात उष्णतेचा रेड अलर्ट. 2 दिवसांमध्ये तापमान 45 सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता. सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी. तपासामध्ये काहीही निष्पन्न न झाल्यानंतर रुपाली चाकणकर यांचे भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर मोठं वक्तव्य. माझ्या कुटुंबावर आणि माझ्यावरचे आरोप खोटे असल्याचं त्यांनी म्हटलंय. फसवण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी म्हटलंय. अमरनाथ यात्रेसाठी आजपासून नोंदणी सुरू. आरोग्याशी संबंधित कठोर मार्गदर्शक नियमही लागू. मुंबईत सोने चांदीच्या दरामध्ये बदल. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत आता 1,42,400 तर चांदी 2,70,000 प्रति किलो पर्यंत पोहोचली. शेअर बाजारामध्ये जोरदार तेजी. सेन्सेक्स 1200 अंकांनी उसळलाय तर निफ्टी 24,200च्या वर. काही शेअर्समध्ये दमदार वाढ.